तर मित्रांनो, आदिवासी योजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना स्वतःची घरे नाहीत अशांना 2.5 लाखाचे अनुदान दिले जाणार आहे। यामध्ये लाभार्थी पात्रता, अनुदान मंजुरीचे टप्पे, आवश्यक कागदपत्रे, अर्ज करण्याची पद्धत व प्राधान्य, लाभार्थी व अर्जाचा नमुना या संदर्भात आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। शबरी आदिवासी घरकुल योजनेची शहरी भागात अंमलबजावणी करण्याबाबत दिनांक 11 जानेवारी 2024 रोजी आदिवासी विभाग अंतर्गत हा GR काढण्यात आलेला आहे। यामध्ये आपण शासनामध्ये पाहू शकता की राज्यातील शहरी भागातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वतःची घरे नाहीत अथवा जे अनुसूचित जमातीचे लोक कुडा मातीच्या घरात, झोपड्यामध्ये किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या निवाऱ्यात राहतात, अशा अनुसूचित जमातीतील लाभार्थ्यांना शहरी आदिवासी घरकुल योजनेचा लाभ देण्यात येत आहे। यासाठी लाभाची पात्रता अशी असणार आहे: अनुसूचित जातीचा असावा, स्वतःच्या नावावर पक्के घर नसावे, महाराष्ट्र राज्यातील 15 वर्षापासून रहिवासी असावा, घराचे बांधकाम करण्यासाठी स्वतःची किंवा शासनाने दिलेली जमीन असावी, यापूर्वी कोणत्याही शासकीय घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा व वय 18 वर्षे पूर्ण असावे व स्वतःचे नावाचे बँक खाते असावे। घरकुल अधिक बांधकाम क्षेत्र आदिवासी विकास विभागांतर्गत रोजी शासनाने केलेल्या घरकुल बांधकामाचे चढी क्षेत्र 26.9.00 चौरस फूट एवढे राहील। उत्पन्न मर्यादा 3 लाखापर्यंत असेल। अनुदान रक्कम घरकुल बांधकामासाठी अनुदान रक्कम ही 2.50 लाख एवढी राहील। सदर अनुदान रक्कम ही खालीलप्रमाणे 4 टप्प्यात लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येईल। पहिला टप्पा असा असणार आहे: घरकुल मंजुरीसाठी 40,000 रुपये, प्लेथ लेवलसाठी 80,000 रुपये, लिंटल लेवलसाठी 80,000 रुपये व घरकुल पूर्ण झाल्यानंतर 50,000 रुपये असे एकूण 2.5 लाखाचे अनुदान असे असणार आहे। त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे असे असणार आहेत: अर्जदाराचे नजीकच्या काळातील 2 पासपोर्ट साईज फोटो व रहिवासी प्रमाणपत्र, अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र, घरकुल बांधकाम करण्यासाठी जागा उपलब्ध किंवा नाही यासाठी पुरावा, उत्पन्नाचा दाखला तहसीलदार यांचा, शिधापत्रिका, आधार कार्ड, एक रद्द केलेला धनादेश अथवा बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाचे छायांकित प्रत, फोटो व खाते क्रमांक असलेले। अर्ज करण्याची पद्धत या शासन निर्णयान्वये परिशिष्टामध्ये लिहित केलेल्या अर्ज व कागदपत्रे ही प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्याकडे वैयक्तिक टपालाने ईमेलद्वारे सादर करावा। प्राधान्य असे असणार आहे: जाती दंगलीमध्ये घराचे नुकसान झालेल्या व्यक्ती, ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार पीडित व्यक्ती, विधवा किंवा परित्यक्ता महिला, आदिम जमातीच्या व्यक्ती अशा यांना प्राधान्य राहणार आहे। शबरी घरकुल योजनेचे लाभ मिळवण्यासाठी अर्जाचा नमुना अशा प्रकार असणार आहे: घरकुल मिळण्याचा अर्ज अर्जदाराचे संपूर्ण नाव टाकून घ्यायचे आहे। संपूर्ण पत्ता, आधार क्रमांक, शिधापत्रिका क्रमांक, बँक खाते तपशील, बँकेचे नाव, खाते क्रमांक, जन्मदिनांक, वय, जमात, लिंग, विवाहित अविवाहित, विवाहित असल्याचा अपंग दाखला, कुटुंबातील व्यक्तीची संख्या, योजनेचे नाव, मागणी, अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न किंवा इतर भूमिहीन, विधवा, परित्यक्ता, दिव्यांग, नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा जाती दंगलीमुळे नुकसान झालेले, ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार पीडित झालेल्या अनुसूचित जमातीतील पात्र व्यक्ती, प्रकल्पग्रस्त आदिम जमाती अशा ठिकाणी ते आपण टिक मार्क करून घ्यायचा आहे। एक फोटो इथे लावून घ्यायचा आहे। अशा प्रकारे हा अर्ज असणार आहे। वर इथे योजनेचे नाव टाकून घ्यायचे, प्रवर्ग टाकून घ्यायचे आहे आणि अर्जासोबत जोडवायचे आवश्यक कागदपत्रे असे असणार आहेत: अर्जदाराचे नजीकच्या काळातील 2 पासपोर्ट फोटो, रहिवासी प्रमाणपत्र, जमातीचे प्रमाणपत्र, घरकुल बांधकाम जागा उपलब्ध आहे किंवा नाही यासाठी पुरावा, उत्पन्नाचा दाखला, शिधापत्रिका, आधार कार्ड, एक रद्द केलेला धनादेश अथवा बँकेचे छायांकित फोटो असे हे असणार आहेत।